नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढामध्ये आपण गोड कापण्या किंवा तिखट खोडबोळे किंवा तिखट पुऱ्या असे बरेचसे पदार्थ आपण करत असतो। या अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी मी तुम्हाला गोड कापण्या आणि तिखट खोडबोळे आणि तिखट पुऱ्या या रेसिपी दाखवलेल्या आहेत। अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आज मी तुम्हाला गोड पुऱ्या कशा तयार करायच्या ते दाखवणार आहे। करायला सोप्या आहेत, खमंग आणि खुसखुशीत होतात। त्याचबरोबर या पुऱ्या टिकायला सुद्धा खूप दिवस टिकतात, त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशा पुऱ्या करून घेऊन जाऊ शकता। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। आषाढ म्हटलं की तळणीचे पदार्थ हे येतात, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ करू शकता। त्यामध्ये कापण्या असतात किंवा पुऱ्या असतात किंवा खोडबोळी असतात, धपाटे असतात, लाटीवड्या असतात, असे खूप सारे पारंपरिक पद्धतीने पदार्थ केले जातात। तर आज मी तुम्हाला गोड पुऱ्या कशा करायच्या ते दाखवते। करायला एकदम सोप्या आणि चवीला एकदम मस्त लागणारी रेसिपी आहे। रेसिपी पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यावर एक लाईक मात्र नक्की करा। तुमची एक लाईक आम्हाला पैसा मिळवून देत नाही, तर आम्हाला एक प्रोत्साहन देते। त्यासाठी एक लाईक करणं खूप गरजेचं आहे। मी अशाच नवनवीन आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गोड पुऱ्या करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गुळाचं पाणी करून घेतलंय। तर हे गुळाचं पाणी कसं करून घ्यायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगते। तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गुळ घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते अर्धा तास भिजवून घ्यायचं आणि नंतर तो गुळ हाताने थोडंसं चुरून घ्यायचा आणि गाळणीने ते पाणी गाळून घ्यायचं। थोडीशी हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि इथे मी थोडेसे जायफळ आणि बडीशोप बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये बारीक करताना साखर घातली म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं। बडीशोप जास्त बारीक करायची नाही, थोडीशी अरळबोबडी ठेवायची, म्हणजे ती जेव्हा पुरी खाताना तोंडामध्ये येते त्यावेळेस ती खूप मस्त लागते त्याची चव। तर त्यासाठी अर्धवट बडीशोप बारीक करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपण हे पीठ मळून घेऊया। एका भांड्यात गव्हाचं पीठ घालूया, त्याचबरोबर बेसनचं पीठ घालूया, थोडीशी हळद घालूया। रंग छान येण्यासाठी हळद घालायची, नाही घातलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि जायफळ आणि बडीशोपची पूड घालायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कापण्या जशा करतात, गोड कापण्या जशा करतात तीच पद्धत इथे पुऱ्यांसाठी मी वापरते आहे। तुम्हाला जर या पुऱ्या थोड्याशा कडक हव्या असतील तर तुम्ही बेसनच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही थोडासा रवा वापरला तर तुमच्या पुऱ्या कडक होतील। आणि पारंपरिक पद्धतीने मऊ खुसखुशीत जर पुऱ्या हव्या असतील तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। यामध्ये गुळाचं अर्ध पाणी घालायचं। गुळ भिजत घालताना अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि नंतर गुळ हाताने चुरून घ्यायचा। गुळ शक्यतो खिसून घ्यावा म्हणजे तो पटकन विरघळला जातो। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं सुरुवातीला हे गुळाचं पाणी पूर्ण घालायचं यामध्ये आणि नंतरच आपल्याला लागत असेल तर दुसरं पाणी यामध्ये घालायचं आहे। इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे पुऱ्या आपल्याला छान लाटता येतात। तर 1 वाटी पिठासाठी आपल्याला 1 वाटी गुळाचं पाणी लागलेलं आहे। मी इतर दुसरं पाणी वापरलेलं नाही, फक्त गुळाच्या पाण्यामध्ये हे मळून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटे हे पीठ आपण भिजवून घेऊया। पीठ भिजत घालून 10 ते 15 मिनिटे झाली। आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत एकदा हे छान मळून घेऊया। आता याचा एक गोळा करून घेऊया किंवा याचा एक छान असा चपातीसारखा उंडा करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला याची मोठी चपाती लाटता येईल। तर इथे मी चपाती लाटते आणि वाटीच्या साहाय्याने याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून याच्या
पुऱ्या तयार करून घेतल्या तरी चालेल। आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात। तर इथे पिठाचा वापर न करता मी तेल लावून घेते। याचं कारण म्हणजे आपण जेव्हा पीठ लावून पुरी लाटतो त्यावेळेस तेलामध्ये ती सगळं पीठ उतरतं आणि तेल आपलं खराब होतं, त्यासाठी ही पद्धत वापरणं अगदी योग्य आहे। तर अशा पद्धतीने आपण याची चपाती लाटून घेऊयात। तर ही चपाती आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी लाटून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी इथे मीडियम साईजची अशी एक चपाती लाटून घेतली। तुम्ही पाहू शकता याची जाडी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। तर याच्या वरून आता आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे। जेव्हा आपण गोड कापण्या करतो त्यावेळेस त्याच्यावरून खसखस चवीला एकदम मस्त लागते। तर तीच पद्धत आज मी इथे वापरते आहे। खसखस लावून झाल्यानंतर परत एकदा याच्यावरून असं हे बेलनं फिरवायचं, म्हणजे खसखस व्यवस्थित चिटकून बसते, तेलामध्ये ती अजिबात निघत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ही दोन्ही बाजूनी खसखस लावून घ्यायची आहे। आता ही खसखस लावून झाल्यानंतर इथे मी एक कारी काटाची अशी वाटी घेतली, ज्याला अजिबात गोट नाही। तुम्ही पाहू शकता याने व्यवस्थित पुरी आपली कट होईल, किंवा तुम्ही ग्लास वापरला तरीही चालेल। आणि अशा पद्धतीने आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया। मस्त, हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या अगोदर करून घेऊया। आणि पुऱ्या करत असताना इकडे आपल्याला तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। आणि आता आपण या पिठाच्या परत एकदा असा गोळा तयार करायचा आहे आणि परत एकदा हे लाटून याची पुरी तयार करून घ्यायची आहे। सगळ्या पुऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत आणि इथे आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे। मीडियम गॅसवरती या पुऱ्या आपल्याला छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। थोडंसं वरून या झाऱ्याने प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान टम्म फुगते। तर दोन्ही बाजूनी आपण छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊया। मस्त, अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। आषाढ स्पेशल गोड पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। पुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होतात। त्याचबरोबर या पुऱ्या खूप दिवस टिकतात। तुम्ही प्रवासामध्ये या पुऱ्या घेऊन जाऊ शकता। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे। आषाढ स्पेशल रेसिपी आहे। आषाढ महिन्यामध्ये असे तळणीचे पदार्थ केले जातात, म्हणजेच आषाढ तळला जातो। तर ही पारंपरिक पद्धतीने जशा कापण्या तयार केल्या जातात त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला या पुऱ्या तयार करून दाखवलेल्या आहेत। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि या पुऱ्या खूप दिवस टिकतात। त्यामुळे अशा पुऱ्या तुम्ही महिनाभर करून ठेवून खाऊ शकता। मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या पुऱ्यामध्ये जर थोडासा रवा घातला तर या पुऱ्या एकदम कडक होतात आणि खूप दिवस टिकतात। तुम्ही डब्यामध्ये भरून मुलांसाठी ठेवू शकता, किंवा अशाच पद्धतीने तुम्ही या पुऱ्याच्या कापण्या सुद्धा तयार करू शकता। एकदम मस्त आणि सोपी पद्धत आहे। ही आषाढ स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।